श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, धनु राशीच्या आयुष्याचे होणार आहे सोने. आर्थिक लाभ, मोठे प्रकल्प तर रखडलेली कामं पूर्ण होतील. धनु ही गुरूंची रास आहे. प्रामाणिक, आनंदी, आशावादी, मर्यादाशील हे गुरुचे गुणधर्म धनु राशींच्या व्यक्तीमध्ये दिसत असतात. त्यांच्यातील उत्साह ओळखण्याजोगे असू शकतो. आपण कर्तव्यदक्ष आणि अधिकारप्रिय आहात. काही वेळा इतरावर अधिकार गाजवताना त्यांच्या भावनांची कदर केली जात नाही. पण धनुराशी दिलदार आणि उदार मनाच्या असतात. शंका विचारणे, ज्ञानाची लालसा असणे हे आपल्यातील मूलभूत गुणधर्म आहेत. सर्वांना घेऊन पुढे जाणाऱ्या आणि न्यायाविरुद्ध लढणाऱ्या धनुराशीला 2025 हे वर्ष असे असेल हे पाहून धनुराशींच्या दृष्टीने या वर्षातील महत्त्वाच्या ग्रहांचे राशीबदल असे आहेत. 18 मार्चला हर्षल पंचमातून षष्ठांतील वृषभ राशीत प्रवेश करेल. 29 मार्चला शनी कुंभ राशीतून चतुर्थ राशीतील मीन राशीत प्रवेश करेल. हा खडतड योग आहे. 14 मे रोजी गुरु सप्तमातील मिथुन राशीत प्रवेश करेल. गुरुबल अधिक चांगले होईल. 29 मे रोजी वक्रगतीने राहू चतुर्थातून तृतीय स्वास्थातील कुंभ राशीत प्रवेश करत आहे. तर केतू दशमातून नवमीत सिंह राशीत प्रवेश करेल. हा बदल आपणास हितकारक ठरणार आहे. फेब्रुवारी आत्मविश्वास वाढवणारा असणार आहे. सन्मान मिळवून देणारा असणार आहे. हा महिना असेल आप्तजनांकडून शुभ वार्ता मिळवणारा आहे. विद्यार्थी वर्गाची मेहनत कौतुकास्पद असणार आहे. अभ्यास, परीक्षेचा सराव आणि वेळेचे गणित उत्तम करणारे जमणार आहे. नोकरी व्यवसायात सहकारी वर्गाची सढळ हाताने मदत होणार आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाचा लाभ होईल. उत्साही विवाह योग चांगले आहेत. मनपसंद जोडीदाराची निवड कराल. विवाहित दाम्पत्यांनी समंजसाने निर्णय घ्यावा. नातेसंबंध दृढ होतील. प्रॉपर्टीच्या संबंधात नवे प्रश्न अडचणी निर्माण होतील. तज्ज्ञांची मदत घ्यावी लागू शकते. गुंतवणूकदारांना अनपेक्षित संधी मिळेल. महाशिवरात्रीच्या आसपास आर्थिक लाभ संभावेल. मधुमेह आणि रक्तदाब याबाबत विशेष जागरूकता बाळगावी लागेल. खाण्यावर ताबा ठेवावा लागेल. मार्च नियोजन केल्यानंतर गोष्टी मलमत्ता आणण्यात हा महिना असणार आहे. विद्यार्थी अभ्यासातील सातत्य आणि प्रामाणिकपणामुळे यशस्वी शिखरे गाठतील. रंगपंचमीला आनंदाची बातमी समजेल. 18 मार्चला सहर्ष स्पष्ट स्थानातील वृषभ राशीत प्रवेश करेल. नोकरी व्यवसायात आपल्या कामाची चांगली छाप पडेल. सहकारी वर्गाच्या सहकार्याने मोठे प्रकल्प होतील आणि यशस्वी तुम्ही होऊ शकता. विवाह उत्सुकांचे विवाह ठरतील. विवाहितांनी वादाचे लहान मोठे मुद्दे चर्चेने सोडवावेत. आपण अहंकार कुरवाळून टाकू नका. गुंतवणूकदारांनी निरीक्षण परीक्षण करावे. घाई करू नका. 29 मार्चला शनी चतुर्थातील मीन राशीत प्रवेश करेल. काही कामे विलंबनाने पूर्ण होतील. गुढीपाडव्याला रखडलेली कामं पूर्ण झाल्याने आणि कष्टाची चीज झाल्याने समाधान मिळेल. अनेक व्यवधाने सांभाळून पुढे जायला लागा असा हा महिना असेल. विद्यार्थी वर्ग अभ्यासावर भर देतील. शाळा कॉलेजमध्ये परीक्षा व्यतिरिक्त इतर कला तंत्रज्ञानांचा परीक्षाही देऊ शकतात. त्यामध्ये ते सक्सेसही होऊ शकतात. नोकरी व्यवसायात सहकारी वर्गाचे विचार पटले नाहीत तर चर्चा करून प्रश्न मिटवता येतील. हितशत्रूचे डाव हाणून पाडाल. त्यामध्ये तुम्ही सतर्क आणि सावधान राहाल. विवाह उत्सुकांनी वधूवर संशोधन सुरू ठेवावे. मनाजोगता जोडीदार मिळायला वेळ लागेल. विवाहितांना एकमेकांच्या साथीने प्रसंगी करणे अत्यंत शक्य होणार आहे. घर प्रॉपर्टीचे काम सध्या तरी ठप्प होईल. सरकारी कामे लांबवणीवर जातील. अक्षय तृतीयेच्या सुमारास गुंतवणूकदारांची तिजोरी डगमगू शकते. अभ्यासपूर्वक गुंतवणूक केल्याने समाधान लाभेल. उन्हाळी सर्दी व त्वचाचा विकार औषधोपचार घ्यावा लागेल. घर प्रॉपर्टीचे कागदपत्र व्यावहारिकदृष्ट्या तज्ज्ञांकडून तपासून घ्यावे लागतील. गुंतवणूक करत असताना सर्व समावेत
विचार केल्याने नफा झाला नाही तरी तोटासुद्धा अगदी कमीत कमी सहन करावा लागणार आहे. शिरा नसा ताठारल्या जातील, त्रास वाढेल. मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मेहनत घेण्याची तयारी ठेवाल. यामुळेच आपल्याला प्रगतीपथावर पुढे जाता येईल. विद्यार्थी वर्ग परदेशातील शिक्षणासाठी विशेष प्रयत्न करतील. उच्च शिक्षणातील संधीचे सोने कराल. बुद्ध पौर्णिमेचे चांदणे लाभदायक ठरणार आहे. 14 मे रोजी गुरु सप्तमीतील मिथुन राशीत प्रवेश करेल. अतिशय चांगले गुरुबल आपणास प्राप्त होणार आहे. विवाह उत्सुकांचे विवाह योग बलवान होतील. मनाजोगत जोडीदार मिळण्यास ग्रहाची साथ लाभणार आहे. विवाहितांचे प्रश्न सुटतील. घरांचे काम धिम्य गतीने मार्गी लागतील. गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक केल्याने त्यांचा उत्तम परतावा त्यांना मिळू शकतो. 29 मे रोजी वक्री गतीने राहू तृतीय स्थानातील कुंभ राशीत प्रवेश करेल व केतू भाग्यस्थानातील सिंह राशीत प्रवेश करेल. मागील महिन्यातील गुरु व राहू केतूंचा राशी बदल या महिन्याला चांगले फळ देणार आहे. कष्टाची चीज झाल्यावर होणारा आनंद अनिवार्य असणार आहे. विद्यार्थी वर्ग आपल्यातील गुण विकसित करत असतील. अभ्यासासह इतर पूरक गोष्टींमध्ये सहभागी होत असतील. विवाह उत्सुकांचे विवाह जमल्यास वटपौर्णिमा सहाय्यकारी ठरणार आहे. विवाहित मंडळींना कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडणे गरजेचे ठरणार आहे. नोकरी व्यवसाय येणारे अडथळे आणि नव्या समस्या शांत डोक्याने विचारपूर्वक पार कराव्या लागतील. संयम ठेवावा लागेल. मित्रांनो, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला अजिबात विसरू नका. यानंतर जमीन जुमला घर प्रॉपर्टीचे कागदपत्र व्यवहारिक पूर्वज तज्ज्ञांकडून तपासून घ्यावे लागतील. गुंतवणूक करत असताना सर्वसामान्य विशेष विचार केल्याने नफा झाला नाही तरी तोटासुद्धा अगदी कमीत कमी सहन करावा लागणार आहे. शिरा नसामध्ये ताठारपणा जाणवू शकतो. कर्तव्य पार पडले आपल्या हाती आहे. त्याचे फळ कसे व काय मिळेल याची चिंता करू नका. विद्यार्थी वर्ग जोमाने अभ्यासाला लागेल. शिक्षणाचा उत्तम पाठिंबा मिळणार आहे. आषाढी एकादशीच्या सुमारास आपल्या आवडीच्या क्षेत्रात प्रवेश मिळाल्याचा आनंदही काही औरत नसणार आहे. याकरिता घरातील वातावरण आनंदी असणार आहे. नोकरी व्यवसायात आपले अंदाज खरे ठरतील. काळाची पावले ओळखून पुढील पायरी ओलांडताना गुरुपौर्णिमा नवी संधी घेऊन येणार आहे. गुरुबल चांगले असल्याने विवाह उत्सुकांचे विवाह मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या प्रमाणात ठरून जातील. त्यांचा जोडीदार अत्यंत उत्तम असणार आहे. विवाहित दाम्पत्यांना कर्तव्यपूर्वीचा आनंद मिळणार आहे. घराचे कामकाज तज्ज्ञांकडून तपासून घ्यावे लागणार आहे. खाचाखोचा समजून घ्याव्या लागणार आहेत. गुंतवणूकदारांनी संयम ठेवावा. श्वसनास त्रास होऊ शकतो. याकरिता डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे. छातीत कफ दाटणार आहे. वैद्यकीय उपचार घ्यावेत. सण समारंभ स्नेह संमेलन यामध्ये उत्साहाने सहभागी होणार आहात. विद्यार्थी वर्ग अभ्यासाबरोबरच कला व क्रीडा या क्षेत्रातही आपले गुण दाखवतील. नारळी पौर्णिमेला आनंद वार्ताची वार्ता मिळणार आहे. नोकरी व्यवसायात प्रगती करणार आहात. आर्थिक उन्नती होणार आहे. या कारणास्तव घरातील लोक अत्यंत आनंदी असणार आहेत. तुम्हाला घरामध्ये कुठलीही चणचण भासणार नाही. गुंतवणूकदारांसाठी जन्माष्टमी लाभदायक ठरणार आहे. विवाह उत्सुक मंडळींना मनपसंत जोडीदार मिळणार आहे. विवाहित दाम्पत्य कौटुंबिक सुखाचा आनंद घेतील. गुंतवणूकदारांनी दीर्घकालीन मुदतीसाठी गुंतवणूक करावी. जमीन इस्टेट याबाबत वितडदाव आणि पैसे खर्च करण्यापेक्षा तज्ज्ञ वकिलांच्या मार्गदर्शनाखाली प्रकरण निकालात काढावे. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवाल. मांड्या पोटऱ्या भरून येतील. व्यवसायाने स्नायू बळकट करावे. एकाच वेळी बऱ्याच जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुडुंब ताकद लावणार आहात. मित्रांनो, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, अशा वेळी कामाची वर्गवारी कराल आणि गुंता सुटेल.
विद्यार्थी वर्ग अभ्यासात मग्न असणार आहेत. नोकरी व्यवसायात मनाप्रमाणे भरारी घेणार आहात. पितृपक्षात पूर्वजांच्या स्मरणार्थ दानधर्म सेवा करणार आहात. मानसिक समाधान मिळणे महत्त्वाचे आहे. विवाह उत्सुकांचे संयोजन फलदायी ठरणार आहे. विवाहित दाम्पत्याचे सूर जुळून येतील. नवरात्रात घराच्या व्यवहारात चांगला नफा मिळणार आहे. चांगली चालना मिळणार आहे. मध्यस्थी व्यक्तीवर अंधविश्वास ठेवू नका, अन्यथा फसवणूकही होऊ शकते. प्रत्यक्षात शहानिशा करणे गरजेचे ठरू शकते. गुंतवणूकदारांचा आलेख उंचावेल, लाभाचे आकडे वाढतील. अति अपेक्षा ठेवू नका. ऋतुमानानुसार आहारात बदल केल्यामुळे एकंदरीत कृतीत सुधारणा येऊ शकते. प्रकृतीही सुधारू शकते. सर्दी, ताप व डोकेदुखी सुद्धा होऊ शकते. मित्रांनो, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला विसरू नका. धन्यवाद.